भोंदूकराचा डिलीट मोबाईल डेटा रिकव्हर. खराच्या मोबाईलमधून डर्टी सिक्रेट्स समोर येण्याची शक्यता. खरातना पुरावे नष्ट करण्यासाठी चॅट्स, फोटो, व्हिडिओ डिलीट केले होते. नाशिकमध्ये एकाच वेळेला 6 एसआयटी स्थापन. भोंदूखरा, टीसीएस धर्मांतरण, शालांत आयडीसह 6 मोठ्या गुन्ह्यात राज्याकडून विशेष तपास पथकाची स्थापना. नाशिक टीसीएस धर्मांतरण प्रकरणी केंद्रीय महिला आयोगाचं पथक 2 दिवस नाशिकमध्ये. 4 सदस्य समितीसह एसआयटी पथकाकडून तपास. टीसीएस कंपनीला आयोगाचं पथक आज भेट देण्याची शक्यता. परतवाडा प्रकरणातील आरोपी अयानचे इंस्टाग्राम पेज ट्रेंडिंगवर. 6 दिवसातच अयानचे 4000 फॉलोअर्स वाढले. गुन्हा दाखल झाल्यानंतर अयानचे फॉलोअर्स वाढले. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणामध्ये आरोपी अयान अहमदला घेऊन पोलिसांकडून स्पॉटचा पंचनामा. कॅफे हॉटेलमध्ये कसून चौकशी सुरू. परतवाडा प्रकरणातील आरोपी अयानचे कारनामे उघड. 8हून अधिक मुलींना जाळ्यामध्ये ओढल्याची भीती. ब्लॉगर असल्याची बतावणी करून मुलींशी मैत्री करायचा. पोलीस तपासामध्ये धक्कादायक खुलासे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सातारा दौऱ्यावर. जिल्हा परिषदेच्या 15 नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करणार. शक्ती प्रदर्शनातून भाजपला आव्हान देणार. सरकारने सिंधुदुर्गवासियांची फसवणूक केली आहे. शक्तीपीठ महामार्गावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या वैभव नाईकांचा सरकारवर हल्लाबोल. शक्तीपीठ महामार्ग फोंडा मार्गे मुंबई गोव्याला जोडण्याची मागणी. अक्षय तृतीया महागली. सोन्याचा भाव 1,57,000 तर चांदी 2,67,000 पार. सोनं चांदी खरेदीसाठी ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री. अक्षय तृतीयेनिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये आंबा महोत्सव. दगडूशेठ बाप्पाला आंब्याची आरास. पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा.